केलं. हॅलो मित्रांनो, मी नामदेव मेश्राम, हेल्थ प्रमोटर, इंडस विवा हेल्थ सायन्सेस. मी इरवा टेकरी या गावामध्ये आलेलो आहे. चंद्रपूर जिल्हा, ब्रह्मपुरी तालुका, इरवा टेकरी हा गाव आहे. एकदम ग्रामीण भागात आहे. या ठिकाणी मी आलेलो आहे. या ठिकाणी हे सर आहेत. यांना किती वर्षापासून करत असतात? 2 वर्ष. जवळपास यांना 2 ते 3 वर्षापासून भयानक शुगर होतं. जवळपास यांचं HbA1c किती होतं? 12.61 इतकं HbA1c होतं. त्याच्यामुळे यांचं शुगर हाय 500, 600, 700 इतकं राहत होतं. 651. तर आम्ही यांच्याकडून जे आय कॉफी आणि आयपल्स हे जवळपास यांनी 3 महिने घेतल्याच्या नंतरचा जो रिझल्ट आहे, त्याच्यानंतर 3 महिने, त्याच्यानंतर 3 महिने असं यांनी वर्षभर घेतलं. वर्षभर घेतल्याच्या नंतर आज हे टोटली नॉन डायबिटिक आहेत. तर यांच्या तोंडून आपण ऐकूया माहिती. तर सर नमस्कार. तर नाव सांगा तुमचं. माझे नाव नरेंद्र वामन बागडे, मुक्काम इरवा, पोस्ट पहारणी, तालुका नागबीड, जिल्हा चंद्रपूर. ओके सर, तुम्हाला जे शुगर आहे हे किती वर्ष आधीपासून होतं? 2 ते 3 वर्ष. त्याच्यानंतर ते शुगर असल्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होत होता? त्रास म्हणजे पूर्ण विकनेस पण आलेला होता. पूर्ण बारीक झालेलं होतं मी. विकनेस पण आलेला. वजन खूप कमी झालं होतं. खूप कमी झालं होतं. त्यावेळेस किती वजन काय झालं होतं? 52 किलो. 52 किलो. आजच्या तारखेत किती असेल? आजच्या तारखेत 70. बापरे. तर इतकं वजन कमी झालं होतं. बरं, त्याच्यानंतर अजून काय प्रॉब्लेम आला होता? डोळ्यामध्ये म्हणजे असं अंधुक दिसत होतं. डोळ्यांमध्ये खूप म्हणजे दिसत नव्हतं त्या प्रमाणात जसं दिसायला पाहिजे. बरं, हा दुसरा. त्याच्यानंतर अजून काही? डोका दुखणं, मग ते लूज मोशन. अच्छा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला बीपी पण होतं का? बीपी पण? नाही, बीपी नव्हतं ते. मग बीपी पण. मग बीपी पण. अच्छा, मग जवळपास आयपल्स पिण्याच्या आधी हा तुम्हाला आणि आयपल्स आणि आय कॉफी पिण्याच्या आधी हा त्रास होता. मग आयपल्स आय कॉफी सुरू केल्याच्या नंतर जवळपास 2-3 महिने पिल्याच्या नंतर HbA1c तुमचं 13.63 होतं. नाही, पहिले सुरुवातीला 12.61 होतं. मग नंतर 2-3 महिन्यामध्ये 11 वाढला. 3 महिन्याच्या नंतर कमी झालं. आय कॉफी पुन्हा 3 महिन्याच्या नंतर 7 वर आलं. म्हणजे आय कॉफी आयपल्स पिल्याच्या नंतर 13 होतं. आधी 12.61 होतं. 12.61 होतं. त्याच्यानंतर तुमचं 11 किती आलं? 11.30 आलं. मग त्याच्या पुन्हा पुढच्या 3 महिन्यानं 7 वर आलं. 7 वर आलं. मग त्याच्या पुढच्या 3 महिन्यानं मग 6.3 वर आलं. म्हणजे आज तुम्ही 100% नॉन डायबिटिक आहात. म्हणजे तुम्ही आता चाय पिऊ शकता. पिता गोड चाय पिता? साखरेची पण पिता कधी कधी? साखरेची पिता. आता त्याच्यामुळे काही शुगर वगैरे वाढत? आता याच्या म्हणजे शुगर वाढलं का याच्या आधी? म्हणजे आता नाही वाढलं. आता एकदम कॉन्स्टंट आहे. आणि एकदम तब्येत कशी आहे? एकदम ओके आहे. तर तुम्ही आयपल्स आणि कॉफी बद्दल लोकांना काय मेसेज देऊ शकता? आयपल्स आणि आय कॉफी आपल्या हेल्थ साठी खूप चांगलं आहे. शुगर साठी कसं आहे? शुगर साठी बेस्ट आहे. शुगर वाल्या पेशंटनी 100% घ्यायलाच पाहिजे आयपल्स आणि आय कॉफी. याच्यामुळे 100% नॉन डायबिटिक होऊ शकतो का? होऊ शकतो ना. आता मी 12.61 वाला मी झालो, तर बाकी तर होतीलच. तुम्ही नॉन डायबिटिक झाले. ओके. थँक्यू सर. तुम्ही आम्हाला अत्यंत महत्वाची माहिती दिली. त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद.